मुंबईच्या जवळ असूनही आपले हरितवन वसईकरांनी टिकवले आहे। येथे अजून काँक्रीटचं जंगल झालं नाही। येथील लोक ते सांभाळतात। टिकवण्यासाठी ते सातत्याने आंदोलनही करत असल्याची स्तुती ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी वसईच्या एका कार्यक्रमात केली आहे। तरुणांनाही त्यांनी आवाहन केलं आहे की हरितपणा टिकवण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे। तू कर असं म्हणू नका, एकत्रित येऊन पर्यावरण सांभाळा असा सल्लाही त्यांनी दिला। वसईच्या सेंट जोसेफ महाविद्यालयात स्वर्गीय रेमंड तुस्कानो आणि स्वर्गीय जिलियन डिमेलो यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ज्येष्ठ गायिका उषाताई मंगेशकर यांचा स्वागत सोहळा आणि व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उंचीनं ठेंगणं आणि कर्तृत्वानं उंच असलेल्या अनुष्का नाईक या कर्तृत्ववान मुलीचा आणि तिच्या पालकांचा उषाताई यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला। उषाताई या वसईचे कवी मॅक्सवेल लोपिस यांच्या घरी थांबल्या होत्या। त्यावेळी लोपिस यांच्या घरी वसईच्या फ्रेश माशांचा आणि वसईतील पारंपरिक खाद्याचा आस्वाद घेतल्याचं त्यांनी सांगितलं। संगीत क्षेत्रात करिअर करणाऱ्या तरुणांसाठी त्यांनी हा संदेश दिला। या क्षेत्रात यायचं असेल तर खूप मेहनत घ्यावी लागते, खूप त्यागही करावा लागतो। यासाठी तयार राहा, म्हणजे वयाच्या 90व्या वर्षी देखील तुम्ही गाऊ शकता। उषा मंगेशकर या रविवारी रात्री वसईच्या भुईगाव येथील श्री स्वामी समर्थांच्या मठात विश्रांती घेतली आणि सोमवारी सकाळी ते आपल्या घरी निघणार आहेत। इथं अजून काँक्रीटचं जंगल नाही झालेलं आहे आणि इथे लोक ते सांभाळतात सातत्याने। मी असं ऐकलं त्यांनी मोठा आंदोलन पण केलं की इथं घर बांधू नका, त्यांना नुसतं तू कर रे असं करू नका। सगळे एकवटीने पुढे येऊन पर्यावरणाकडे तुम्ही सर्व झाडी आणि हे सगळं घर लहान बांधा, पाण्याची सगळ्याची सोय चांगली होऊ द्या आणि हवा चांगली होऊ द्या, हेच मला